पेक्षा नाही तर भ्रष्टाचार करणारा माणूस भ्रष्टाचार करेल आणि निवांत बोलेल की मला कोणी काय करणार नाही, त्यामुळे तो निवांत तशा प्रकारचा भ्रष्टाचार करायला प्रोत्साहन देण्याचं काम सरकारने करू नये. आणि मला वाटतं की माझे दोनच प्रश्न आहे. या असलेल्या अपात्र झालेल्या सरपंचावर त्याच्यावर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये मग अधिकाऱ्याला पण निलंबित केलेलं आहे, त्याची चौकशी चालू आहे. त्याचबरोबर शाखा अभियंत्याला निलंबित केलं, त्याची चौकशी चालू आहे आणि सरपंच जागेवर बसलाय. या असलेल्या सरपंचावर त्याचे अपात्र म्हणून तुम्ही घोषित किती दिवसात करणार, कधी करणार हे सांगावं. आणि विलंब होण्याचं कारण काय, विलंब जर त्या ठिकाणी केला असेल तर ते विभागीय आयुक्त असो किंवा कोणी असेल त्याच्यावर आपण कारवाई करणार का? सन्माननीय सभापती महोदया, सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी ज्या सरपंचाबद्दल प्रश्न अर्ध्या तासाची चर्चा उपस्थित केली आहे ती खेड म्हणून एक ग्रामपंचायत आहे. त्या खेड ग्रामपंचायतीमध्ये 28/11/2024 दप्तर तपासणीच्या अनुषंगात दप्तर तपासणी वेळी काय अनियमितता आढळून आल्या आणि या ज्या अनियमितता आढळून आल्या त्या अनियमितता आढळून आल्यानंतर त्याची चौकशी करण्याचे आदेश गट विकास अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकाऱ्यांना 2/12/24 दिले. त्या आदेशानंतर ग्रामविकास अधिकारी अतुल जाधव यांच्याकडून खुलासा मागवला, त्यांनी खुलासाही दिला आणि त्या खुलाशाची पडताळणी करण्याबाबत गट विकास अधिकारी साताऱ्याने विस्तार अधिकाऱ्यांना आदेश दिले. आणि जेव्हा विस्तार अधिकाऱ्याचा जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा ग्रामपंचायत खेड येथील विकास कामाची तांत्रिक तपासणी करण्यासाठी पुन्हा उपअभियंता बांधकामच्या ह्याच्याखाली एक समिती गठीत केली. त्या समितीचा अहवाल 5/5/2025 सादर केला आणि त्या अहवालामध्ये असं आढळून आलं की खेड ग्रामपंचायतीमध्ये एकूण 12 कामाचे अंदाजपत्रक न करता, तांत्रिक मान्यता न घेता, निविदा प्रक्रिया न करता, मोजमापाशिवाय 16,79,000 रुपये खर्च झाले चा अपहार झाला. आणि त्या अपहारासाठी अतुल जाधव ग्रामपंचायत अधिकारी आणि लतिका फरांदे सरपंच यांना जबाबदार धरण्यात आलं. आणि त्याला जबाबदार धरल्यानंतर ग्रामविकास विभागाचे शासन परिपत्रक 4 जानेवारी 2017च्या शासन शुद्धीपत्रक 18 सप्टेंबर 2019 नुसार अतुल जाधव ग्रामपंचायत अधिकारी यांचेकडून 8,39,572 व सरपंच लता फरांदे यांच्याकडून 8,39,571 ची वसुली करण्यासंदर्भातली कारवाई गटविकास अधिकाऱ्यांनी चालू केली. आणि ती कारवाई चालू केल्यानंतर पुन्हा कलेक्टरांच्याकडे बैठक झाली. कलेक्टर महोदयांच्याकडे बैठक झाल्यानंतर कलेक्टर महोदयांनी तोंडी सूचना दिल्या याची फेर चौकशी करायला. पुन्हा फेर चौकशी झाली. त्या फेर चौकशीचा अहवाल 17/10/7/2025 पर्यंतची मुदत दिली होती त्याला चौकशीला. त्याचाही अहवाल आला आणि त्या चौकशी समितीनं पुन्हा निष्कर्ष काढलं की ग्रामपंचायत खेड तालुका जे आहे त्यामध्ये ग्रामविकास निधीतील विकास कामामध्ये रक्कम 6,36,500 इतकी अनियमितता झाली आहे आणि 10,40,643 इतक्या रकमेचा गैरव्यवहार झाला आहे. आणि हे सगळं आल्यानंतर त्या अनुषंगानं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला निलंबित केलं, त्याच्याकडं वसुली लावली आणि सरपंचांच्यावर 39(1) नुसार डिस्क्वालिफिकेशनची कारवाई चालू केली. तसा प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे पाठवला आणि विभागीय आयुक्ताकडे तो प्रस्ताव साधारण 19/1/2026 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तो प्रस्ताव दाखल झाला. त्याची पहिली सुनावणी 11/3/2026 झाली. दुसरी सुनावणी पुन्हा 7 दिवसात ठेवलेली आहे आणि साधारण अपेक्षित आहे की विभागीय आयुक्तांनी संबंधित सुनावणी 30 दिवसामध्ये घ्यावी अशा पद्धतीची. पण शेवटी हे सगळं सुनावणी चालवत असताना त्याला नैसर्गिक न्यायतत्वानं त्यांना पुरेसा वेळ देणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगानं आता हिअरिंग चालू आहे आणि लवकरच
विभागीय आयुक्तांना तशा सूचना देण्यात येतील की मुदतीमध्ये याचा निकाल आपण द्यावा आणि संबंधित सरपंच दोषी असतील, आता अहवाल तर आलेला आहे, तर त्याच्यावर अपात्रतेची कारवाई, सभागृहाची वेळ 5 मिनिटासाठी वाढवण्यात येते, त्याच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल. उत्तर दिलं त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. मी प्रोसिजर सांगितली. डिले झालाय का, तर डिले झालाय. कशामुळे झाला, आता कलेक्टरला हा हिअरिंग घ्यायचे अधिकार आहे का, मी याच्यावर जात नाही. अधिकार हा सीओला असतो. मंत्री आले सीओने त्याच्यावर रिपोर्ट दिला की तो आहे, याच्यात दोषी आहेत, तिघही दोषी आहे. ह्यांना निलंबित केले, चौकशी चालू आहे. एक तर कारवाई व्हायला पाहिजे नव्हती, ती झाली नाही. वसुली करायला लागले, चालू आहे. आता आयुक्तांनी सुद्धा 3 वेळेला हिअरिंग देत असताना वेळ लावलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, या विषयासंदर्भात मी आग्रह आहे, पण नियमावली जर केली तर न्याय मिळेल. नाही तर पुढची निवडणूक होईपर्यंत सरपंच तिथंच राहतील आणि तो वेळ निघून जाईल. माझं म्हणणं आहे की आपण लवकरात लवकर म्हणाला, आपण या आयुक्तांना किती दिवसात निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना कराल, एवढं जरी मला सांगितलं की इतक्या दिवसात याचा निकाल लागेल. सन्माननीय शिंदे साहेब, मी आपल्याला अगोदर सांगितलं की 19/1/2026 विभागीय आयुक्ताकडे डिस्क्वालिफिकेशन दाखल झालं. ते दाखल झाल्यानंतर पहिली तारीख 11/3/2026 पहिली तारीख झाली. आता दुसरी तारीख पण ठेवण्यात आलेली आहे आणि विभागीय आयुक्तांना शेवटी एक आहे की तो सुनावणीचा भाग आहे, त्याच्यामध्ये शासनानं किती हस्तक्षेप करावा, काय सूचना द्याव्या, पण त्याला काही मार्गदर्शक सूचना आहेत की किती दिवसात त्याचा निकाल दिला पाहिजे. अनुषंगानं तो मुदतीत निकाल देण्यासंदर्भातली आयुक्तांना सूचना देण्यात येतील आणि संबंधित सरपंचावर मुदतीत कारवाई करण्यात येईल. याच्यामध्ये 11 नंबर उमाते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.